वर्ष बोलतोय मी की आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन येतो, परंतु टाउन प्लॅनिंग आपल्याकडे होत नाही आणि त्याचा ही शहरं सगळी बर्बाद होणार आहेत, झालेलीच आहेत, अजून होणार. बघावं तिकडे सगळीकडे इमारती सगळ्या उभ्या राहत आहेत. माझी तर विनंती आहे मुख्यमंत्र्यांना, सगळी कन्स्ट्रक्शन एकदा बंद करून टाका. नुसते रस्ते आणि फ्लायओव्हर आणि ब्रिजेस म्हणजे विकास नव्हे. हे जेव्हा लोक परदेशात जातात त्यावेळेला करतात काय मला कळलंच नाही मला अजूनपर्यंत. या परदेशातली सगळी शहरं बघा. मी 2014 साली याच्यावरती एक डॉक्युमेंटरी केली होती. मी 16 मिनिटाची डॉक्युमेंटरी आहे, आज युट्यूबवरती आहे, जाऊन बघा. की शहराला आकार उकार कसा द्यायचा असतो. आता हा मिसिंग लिंक 1 मेला त्याचं उद्घाटन झालं, 1 मेला. आणि आता हा 6-7 तारखेला काहीतरी तो त्याचा काय पिलर पडला आणि पाणी वाहतंय आणि सगळं होतंय. जुलैमध्ये, मे जून जुलै अजून पूर्ण पण नाही झाला. 60-65 दिवसामध्ये तुमचा नवीन बांधलेला टनेल गळायला लागतो, पिलर पडतात. आणि काहीतरी त्यांनी सांगितलं, काहीतरी मी कुठे काय आणले करते ते तुला दिलं होतं मी लिहायला. कॅनडामधनं आम्ही त्याचा रिसर्च केलाय आणि मग त्यांनी त्यांचं डिझाईन केलंय. मग इंडोनेशियामधनं आम्ही पाईप हे आणलेत, मग जर्मनीमधनं हे केलंय, अजून काहीतरी केलंय. आणि मग भारतीय कॉन्ट्रॅक्टरने तो टनेल बनवलाय. त्यांनाच द्यायचं होतं ना. हे आमचे नितीन सरदेसाई फार छान बोलले त्याच्यावरती. आता आम्ही बोलत असताना ते म्हणाले, मला हे सगळं बघून राज कपूरचं गाणं ऐकू येतं म्हणे, आठवतं. मेरा जूता है जपानी, पतलून है काय इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी म्हणजे रशियन, फिर भी दिल है हिंदुस्तानी. कॉन्ट्रॅक्टर आमचा तो बर्बाद करणार, तुम्ही काळजी करू नका. या मध्यंतरी कंत्राटदारांचे व्हिडिओज आले होते. कंत्राटदार सांगतायत आपल्या महाराष्ट्रामधली मराठी मुलं मुली जे नव्याने कंत्राटदार झालेत त्यांना किती म्हणे, तर जे कंत्राट मिळतं त्यातलं जवळपास 56% पैसे द्यावे लागतात म्हणे, वाटावे लागतात, चारावे लागतात. 56%. म्हणजे ज्याच्यासाठी काम काढलंय ते काम त्यांनी 44% करायचं. तुम्हाला असेच रस्ते मिळणार, असेच खड्डे मिळणार. हे आपल्या कंत्राटदारांचं कामच नाही ते. मी त्या मगाशी बोललो ना, मी त्या डॉक्युमेंटरीमध्ये मी म्हटलंय त्याच्यात